त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या वडिलांच्या काळामध्ये बारोडे, बेगमपुरे आणि पोरे अशी त्रिमूर्ती सरकारी पदावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे अशी त्यांची ख्याती होती। आणि आज त्यांच्याच कुटुंबातील हे श्यामप्रसाद बेगमपुरे यांनी वकिलीला त्यांच्या साधारण माझ्या माहितीनुसार 1978च्या दरम्यान सातारा कोर्टामध्ये त्यांनी प्रॅक्टिस चालू केली। तर म्हणजे यांना वकिलीचा वारसा होता, परंतु वकिलीचा वारसा असताना सुद्धा यांच्या कालावधीमध्ये अनेक ज्युनियर्स निर्माण झाले। तात्यांच्या विषयी बोलायचं म्हणलं तर तात्या अगदी अल्पावधीमध्ये सरकारी वकील झाले। सरकारी वकील म्हणून त्यांनी जवळजवळ 29 ते 30 वर्षे काम केलं। काम करत असताना त्या कामाशी ते नेहमी प्रामाणिक असायचे। कामाला ते अगदी जीव लावून ते काम करत होते। अलीकडे आपण बघतो एखाद्या सरकारी वकिलांचं काम असं सरकारी काम असेल तर त्यामध्ये हेळसांडपणा होतो किंवा दुर्लक्ष होतं। पण तात्यांच्या बाबतीत तात्यांचं जर काम आम्ही पाहिलं त्यांच्याकडून कधी हेळसांडपणा झाला नाही। कामामध्ये निक्षुणपणे ते काम चालू आहे। आणि त्यांच्या प्रचंड ह्या कालावधीमध्ये फौजदारी गाजलेले सुद्धा खटले त्यांच्या कालावधी प्रचंड चाललेले होते। आणि ते सुद्धा खटले म्हणजे अगदी कन्व्हिक्शन शिक्षा झालेली असे खटले। त्यांचं खटल्यांचं नाव सांगायचं म्हणलं तर आपले इंदोरी साहेब सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे निर्देशित केले। तात्यांचा एवढा व्यासंग होता म्हणजे सरकारी वकील असताना सुद्धा दिवाणीचं प्रॅक्टिस चांगलं करता येतं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तात्या। आजकाल आपण बघतो की एखाद्या वेळी सरकारी पद मिळालं तर कदाचित आपल्या मूळच्या प्रॅक्टिसकडे आपण दुर्लक्ष होतं, किंबहुना ते काम सुद्धा नाहीसं होतं आणि आपण त्या बाबतीत रिप्लेस होण्याची शक्यता असते। पण तात्यांनी त्यांच्या वडिलांच्या पासून जे काही धडे घेतले त्यातून त्यांनी सरकारी कामही चांगलं केलं आणि आपलं सिव्हिलचं कामही टिकवलं। आणि सिव्हिलचं काम टिकवत असताना त्यांनी अनेक ज्युनियर तयार केले। त्यांच्या हाताखालचे ज्युनियर जर पाहिले तर तुम्हाला आता बरेचसेच न्यायाधीश झालेले दिसतील, चांगले वकिली करणारे दिसतील, सरकारी वकील सुद्धा म्हणून काम करणारे दिसतील। अलीकडचे आपण बघतो ते खारकर म्हणून आपले ते येतात, ते खारकर सुद्धा त्यांच्या हाताखालचे मला वाटते शेवटचे कदाचित ज्युनियर असतील। मिलिंद ओक त्यांच्या हाताखाली होता, बरेचसे लिंगवले होते, असे अनेक त्यांच्या हाताखाली ज्युनियर तयार झाले। वकिली व्यवसायामधलं योगदान आपण नेहमी पाहतो ते कुठं पाहायचं असतं तर तुमच्या हाताखाली किती लोक तयार झाली, किती न्यायाधीश झाली, किती लोकांना तुम्ही समाजाकरता वकिली व्यवसायाचं काम करण्याकरता तयार केलं, हे योगदानाचा आपण खरं म्हणजे मापदंड लावतो। आणि हा मापदंड लावला तर तात्यांचं योगदान या क्षेत्रातलं अतिशय मोठं आहे आणि महान आहे। तात्या हे तसे मितभाषी होते। आम्ही कधीही त्यांच्या प्रचंड एवढ्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी आम्ही त्यांना रागवलेलं बघितलं। आणि ज्युनियरच्या बाबतीत तर ते इतके प्रेमानं वागायचे आणि मैत्रीमध्ये खरं म्हणजे वय नसतं अशी ते तात्या होते। म्हणजे मी 1990ला प्रॅक्टिस चालू केली तेव्हा तात्यांच्या प्रॅक्टिस 10-12 वर्ष झाली होते, सरकारी वकील होते। पण मैत्रीमध्ये मात्र तात्या कधी वय बघायचे नाही। प्रत्येकाला ते हाक मारून त्याची अगदी माणुसकीने चौकशी करायची, कसं चाललंय तुझं, काय चाललंय तुझं, प्रॅक्टिस कुणाकडे आहे काय, असं अगदी चौकशी करणारे खरं म्हणजे असे तात्या होते। त्यांचे अकॅडमिशियन म्हणून सुद्धा चांगली ख्याती होती। आम्ही भारतीय विद्यापीठाच्या लॉ कॉलेजवरती त्यांना 2 ते 3 वेळा एक व्याख्याता म्हणून अनेक विषयावरती त्यांना बोललो होतं। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं व्याख्यान दिलं, असे सुद्धा त्यांचा नावलौकिक होता। तर म्हणजे अशा ह्या परिस्थितीमध्ये तात्यांचं जाणं म्हणजे अलीकडेच ते त्यांच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टीची त्यांना हुडकावणी मिळाली। तर म्हणजे आमच्या सातारच्या सुद्धा ग्रुपमध्ये किंवा गटामध्ये ते आमच्यापासून सुरुवातीला होते। त्यांच्याकरता आम्ही इतकं झटलो त्यांना अध्यक्ष करण्याकरता, परंतु ते एकदा उभे राहिले आणि त्यांचा म्हणजे पराभव झाला। त्यानंतर तात्यांच्या आम्ही इतकं मागं लागत होतो, परत तात्या तुम्ही उभं राहा, तर तात्या म्हणजे एकदा आपल्याला तिथं नामुष्की पडणार आहे, त्यात आपण कधी पुन्हा उभं राहणार नाही हे तुला म्हणजे सांगून ठेवतो। आपण तात्यांनी कधीच त्या अध्यक्षपदाचा मोह केला नाही। दुसरी म्हणजे त्यांना खरं म्हणजे डीजीपी पदापासून सुद्धा बरेच वेळा हुडकावणी मिळाली, त्यांना डीजीपी पदापर्यंत सुद्धा पोहोचणार नाही। अशा काही गोष्टी जर त्यांच्या जीवनामध्ये असल्या तरी त्यांनी त्यांच्या कामामध्ये कुठली कधी कसूरता केली नाही, कधीही ते कामामध्ये कुठल्या कमी पडले नाही। अशा पद्धतीचे नामवंत ख्यातनाम वकील आपल्याला निघून गेले आणि त्यांच्या जाण्यानं आपल्या ह्या तमाम वकील वर्गांच्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या कुटुंबावरती सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली आहेत, त्या मुली सुद्धा सध्या फॉरेनमध्ये आहेत, त्या सुद्धा फॉरेनमध्ये आहेत। आज त्यांचा माझ्या माहितीनुसार संध्याकाळी 4 वाजता फ्युनरल सेरेमनी ठेवलेला आहे आणि त्यांचं हे जाणं एक आपल्या वकिली व्यवसायामध्ये फार मोठी पोकळी निर्माण केली आहे। आणि या पोकळीतून या दुःखातून सर्वजण आपण उभं राहू, त्यांचं कुटुंबीय उभं राहू अशी मी नम्रपणे सर्व बारच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आणि सांगतो।
अध्यक्ष आणि उपस्थित होते. तात्या आणि माझा परिचय 1982 साला होता. त्यांचे वडील अण्णा ते सरकारी वकील होते. त्यावेळेला तात्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला होते. तात्या लगेच वकील झाले असं नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते क्लार्क म्हणून नोकरीला होते आणि त्यांच्याही नगराध्यक्ष होत्या. सातारच्या नगराध्यक्ष त्यांच्या आई होते. पण तात्याचे वडील इतके शिस्तप्रिय होते, अण्णा भयंकर शिस्तप्रिय. त्यानंतर पुन्हा मग तात्या वकील व्यवसायात आले, सरकारी वकील झाले. पण त्यांचं एक एम होतं की डीजीपी व्हायचं. तर मुलासाहेब त्र्याण्णवला वकील डीजीपी झाले, त्यानंतर पीएन पवार झाले. पण तात्या काय आमचे झाले नाही. पण तात्याचा स्वभाव इतका मिष्टी, पुन्हा कधीही रागवणार, सगळ्यांना अगदी मदत करणार. माझ्यावर इतकं मोठं प्रेम त्यांचं तात्यांचं. माझ्या घरी ते 5-6 वेळा येऊन गेले आणि नावाने जहाग मागतात. त्यांना मुलगा नाही, 2 मुलीच आहेत. मुली सगळ्या फॉरेनला आहेत आणि अकाली त्यांचं निधन झालं. माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे आहेत ते. इतक्या लवकर झालं म्हणजे दुर्दैव आहे. म्हणजे आपण एक चांगल्या वकील मित्राला मी आज त्यांना गमावून बसतो आणि त्याच्या लोकांनी सहभाग होतो. सकाळी आल्यानंतरच सिनियर आपले सदस्य पोलीस आहेत त्यांच्या दुःखाची बातमी सर्वांना कळाली. त्यांचा परिचय आहे, त्यांना तो दुःख झालंच. त्यांचा परिचय नसला तरी देखील त्यांना दुःख होण्याचं कारण आपलीच्या सगळ्याच वक्त्यांनी अत्यंत चांगल्या शब्दामध्ये आणि मोठ्या शब्दामध्ये त्यांच्याबद्दल सांगितले. परिचय असला तरी एक हसतमुख व्यक्तिमत्व, समोरच्याला बोलता क्षणी आपल्या प्रेमात पाडणारं व्यक्तिमत्व आणि मितभाषी जरी म्हणलं तरी देखील तेवढंच मिश्किलपण, विनोदीपणा त्यांच्या अंगामध्ये होता आणि अतिशय प्रामाणिक, सरळ माणूस. त्यांचं इथं जिल्हा न्यायालयात अनेक वेळा ते इथं काम करायला गेलो. सातारमध्ये आम्ही ज्याला इकडचं पोट व्हायच्या आधी जायचो त्याला त्यांच्याकडेही बेगमपुरी असतील, शालगर तात्या असतील, यांच्याकडे सगळ्यांच्याकडे आमचं जाणं येणं व्हायचं आणि त्यामुळे अत्यंत घरोब्याचे म्हणण्यापेक्षा एक चांगले संबंध. आलेला नवीन वकील जरी असला तरी देखील त्याचं चहा पाण्याची चौकशी करणं, त्याच्या जेवणापासून चौकशी करणं, सातारची एक फार मोठी जुनी परंपरा होती आणि त्या परंपरेतला एक चांगले वकील आज आपल्यातून निघून गेले. मी पाटण बार असोसिएशनच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आदरणीय तात्यांची आपल्याला निवडून कुटुंबात मी सकाळी समजतो. म्हणजे तात्यांचा एक अंदाज परिचय आला करून आदरणीय देवी पाटील दादा सुद्धा म्हणायचे, जर सरकारी वकील असावा तर बेगमपुरी जात सरकार. म्हणजे कितीतरी वागली की बाबा इतकंच निष्णात होते, जबरदस्त गव्हर्नमेंट लीडर. म्हणजे असंही म्हणले की उज्ज्वल निकम साहेबांपेक्षाही मोठा सरकारी वकील म्हणजे बेगमपुरी जात, अशी जी ख्याती होती. एक मोठी व्यक्तिमत्व आपल्या